नमस्कार नमस्कार म्हटलं सगळ्यांना. आजच्या तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत. काल आपण कर्मणी प्रयोग आपल्या अभ्यासक्रमातला सुरू केला. कर्मणी प्रयोगाचं विस्तारानं लक्षण आपण पाहिलं. कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर कर्माच्या लिंगवचन किंवा पुरुषाप्रमाणे जेव्हा क्रियापदाचं रूप चालत असतं तेव्हा त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो. हे कर्मणी प्रयोगाचं अत्यंत ठळक असं लक्षण आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलं. आवश्यक असणाऱ्या बाबी या कर्मणी प्रयोगाच्या कालच्या तासिकेमध्ये आपण पाहिल्या. अर्थातच हा कर्मणी प्रयोग आहे आणि म्हणून अकर्मक धातू या कर्मणी प्रयोगामध्ये नसतात, हेही आपण पाहिलं. कर्ता हा नेहमीसाठी प्रथमांत कधीही नसतो असं आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलं. कर्ता हा कधीही प्रथमांत नसतो आणि कर्म हे नेहमीसाठी प्रथमांत असतं, हेही आपण पाहिलं. कर्ता जसा प्रथमांत नसतो म्हणजे काय तर तो तृतीयांत असतो, शब्दयोगी अव्ययांत असतो किंवा चतुर्थ्यांत असतो. आणखीन एक काय सविकरणी तृतीयांत असतो. हे आपण वेगवेगळी उदाहरणं घेऊन कालच्या तासिकेमध्ये पाहिलं. आजच्या तासिकेमध्ये फक्त आपणास या कर्मणी प्रयोगाचे निरनिराळे प्रकार पाहायचे आहेत. कर्मणी प्रयोगाचे हे प्रकार अभ्यासत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती अशी आहे की हे जे कर्मणी प्रयोगाचे प्रकार जे आपण आता अभ्यासणार आहोत ते मुख्यतः क्रियापदाच्या रूपावरून पडलेले आहेत. क्रियापदातनं सूचित होणाऱ्या अर्थावरून पडलेले आहेत किंवा क्रियापदाच्या स्वरूपावरून पडलेले आहेत. आता हे कसे पडलेले आहेत याचा विचार आपण इथं करणार आहोत. सर्वप्रथम पाहूयात आपण कर्मणी प्रयोगातला पहिला प्रकार प्रधान कर्तृक. प्रधान कर्तृक प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. हा कर्मणी प्रयोगच असतो. म्हणजे क्रियापदाच्या रूपावर कर्माचाच प्रभाव इथं असतो आणि कर्मच याही प्रकारामध्ये धातुरूपेश असतं. पण एकूण वाक्याचा जो वाक्यार्थ असतो, वाक्यातनं सूचित होणारा जो अर्थ असतो त्या अर्थाचा रोख मात्र कर्त्याकडं असतो. अर्थाचा रोख कुणाकडं असतो कर्त्याकडं असतो. परंतु क्रियापदाच्या रूपावर मात्र सत्ता कोणाची असते कर्माची असते. आणि म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तृक म्हणजे काय कर्ता हा इथं प्रधान आहे. कशाच्या दृष्टीने प्रधान आहे तर वाक्यार्थाच्या दृष्टीने प्रधान आहे. वाक्याचा जो अर्थ ते वाक्य उच्चारल्यानंतर जो अर्थ आपल्याला प्रतीत होतो, जो अर्थ आपल्याला उमजतो त्या अर्थावर प्राधान्याच्या दृष्टीने प्रभाव कोणाचा असतो कर्त्याचा असतो आणि क्रियापदाच्या रूपावर कोणाचा प्रभाव असतो कर्माचा असतो. मग प्रयोग ठरवत असताना आपण सर्वात महत्त्वाचा निकष काय ठेवतो प्रयोग ठरवत असताना की क्रियापदाच्या रूपावर कुणाची हुकूमत आहे. क्रियापदाच्या रूपावर हुकूमत म्हणजे काय की त्याच्यात त्या क्रियापदाच्या लिंगामध्ये त्याच्या वचनामध्ये त्याच्या पुरुषामध्ये बदल कुणामुळे होतो याला धातुरूपेश म्हणायचं, याला हुकूमत म्हणायची. तर इथं कर्मणी प्रयोग असल्यामुळे कर्माचीच आहे, परंतु अर्थप्राबल्य कुणाचं आहे तर कर्त्याचं आहे. एकच उदाहरण फक्त पाहूया आपण, सोपं की अवघड नाही आहे. तिने गाणे म्हटले. तिने गाणे म्हटले. इथं जर आपण पाहिलं या उदाहरणामध्ये काय त्याने गाणे म्हटले, त्यांनी गाणे म्हटले तर लक्षात असायचं की कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही, म्हणून कुठला प्रयोग आहे
कर्मणी प्रयोग आहे. हा कर्मणी प्रयोग हे सुस्पष्ट आहे, पण जी अर्थाची जी अर्थाचं जे स्वरूप आहे या वाक्याचं, की गाणं म्हणणारा कोण आहे, तो असेल, ती असेल किंवा ते असतील. इथं कर्त्याचं अर्थावर असणारं प्रधानत्व आपल्याला दिसतं, आणि म्हणून याला फक्त इथं काय म्हणलेलं आहे, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, एवढाच इथं फरक आहे. याच्यात काही फार विशेष फरक नाही. याला काय म्हटलेलं, त्याच्यामुळं प्रधान कर्तृक कर्मणी हा पहिला प्रकार कर्मणी प्रयोगाचा असलेला आपल्याला दिसतो. दुसरा प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग. मगाशी मी काय म्हटलं प्रास्ताविकामध्ये, मगाशी मी म्हटलं की कर्मणी प्रयोगातले हे जे सगळे प्रकार आहेत हे क्रियापदाच्या रूपावर निर्धारित असलेले आपल्याला दिसतात. इथं शीर्षकच काय दिलं आपण, शक्य कर्मणी प्रयोग. क्रियापद जेव्हा शक्यता सुचवतं, एखादी शक्यता क्रियापद जेव्हा सुचवत असतं तेव्हा त्याला शक्य कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. उदाहरण आपण पाहूया. मला डोंगर चढवतो. मला डोंगर चढवतो. रामाचाने काम करवते. आता ही चढवतो, करवते, ही जी क्रियापदं आहेत ना, ही क्रियापदं कशाचं सूचन करतायत, शक्यतेचं, शक्यतेचे सूचन. शक्यतेची सूचना कोण देत आहे, क्रियापद देत आहेत. कर्मणीच आहे, कर्माच्याच लिंगवचनाप्रमाणे क्रियापद चालणार आहे इथं, म्हणून हा कर्मणीच आहे. पण तरी ॲडिशनल काय, जास्तीचं काय याच्यामध्ये, जास्तीचं की क्रियापद शक्यतेचं सूचन करतं, शक्यता सुचवतं. आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, शक्य कर्मणी प्रयोग. सगळे कर्मणीच प्रयोग आहेत. कर्मणी प्रयोगाची सगळी वैशिष्ट्ये इथं आहेत. हे जे उपप्रकार पोटप्रकार जे पडलेले आहेत ते कशामुळे पडलेले आहेत, क्रियापदाच्या रूपामुळे पडलेत. हा शक्य. तिसरा प्राचीन किंवा पुराण कर्मणी. प्राचीन किंवा पुराण कर्मणी, वरचं हे पुसतो मी कारण खाली कवितेच्या ओळी आपण लिहायच्यात काही. शीर्षक काय उपप्रकाराचं, प्राचीन कर्मणी अथवा पुराण कर्मणी. म्हणजे जुन्या काळात, जुन्या काळातल्या भाषिक रूपांमध्ये, जुन्या वाङ्मयामध्ये, जुन्या साहित्यामध्ये, विशेषतः जुन्या काव्यामध्ये जी रूपं दिसतात. कशी रूपं आहेत ती पहा. आता इथं लिहितोय मी, याचंच लक्षण लिहितोय. प्राचीन काव्यात लिहिलात तर उत्तमच आहे. प्राचीन काव्यात सकर्मक धातूला ज हा सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून कीजे, बोलीजे, करीजे अशी क्रियापदाची रूपे केली जात असत म्हणूया, केली जात असत. ज हा प्रत्यय कुणाला लावायचा आहे, सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून एका विशिष्ट पद्धतीने क्रियापदाची रचना करण्याची पद्धत
जुन्या वाङ्मयामध्ये, जुन्या काव्यामध्ये होती आणि त्यातनं असे शब्द तयार व्हायचे की जे, बोली जे, करी जे, कर, बोल, हे धातू येथे आणि त्याला जे हा प्रत्यय लावण्याची एक सवय जुन्या वाङ्मयामध्ये होती. कवितेतली एक ओळ लिहितो 1-2 खाली, म्हणजे मग आपल्याला नेमकं आणखीन यातलं लक्षात येईल. नळे इंद्रासी नळे इंद्रासी असे बोली जेले. नळे इंद्रासी असे बोली जेले. जो कीजे परमार्थ लाहो. हे एक उदाहरण आहे, हे वेगळं उदाहरण आहे. इथे काय लिहिलंय? नळे इंद्रासी असे बोली जेले. नळ राजा इंद्राला असा बोलला. नल दमयंती स्वयंवरामधलं हे वाक्य, काव्यपंक्तीतली एक ओळ आहे. नळे इंद्रासे असे बोली. आता तो नळ राजा इंद्राला काय बोलला? मग ते नल दमयंती स्वयंवर आहे काय? नेमकी कथा सांगा, आख्यान सांगा, गोष्ट सांगा असं म्हटलं तर व्याकरण बाजूला राहायचं आणि आपलं काय म्हणायचं, आख्यान काव्य सुरू व्हायचं, जो खरं तर माझ्या खूप आवडीचा विषय. पण इथं ते बाजूला राहणे म्हणून मी फार खोलात जात नाही. नल दमयंती स्वयंवर प्राचीन काव्य आहे आपलं मराठीतलं, त्यातली ही ओळ आहे. इथं आपल्याला फक्त एक क्रियापदाचं रूप लक्षात घ्यायचं आहे. कसं आहे? बोली जेले. जे हा तिथं हे अक्षर तिथं आलेलं दिसतं, किंवा जो जे की जे हे जे हा प्रत्यय इथं आलेला दिसतो. अशा पद्धतीने याला काय म्हटलं जातं? या कर्मणी प्रयोगाला पुराण किंवा प्राचीन कर्मणी. जुन्या वाङ्मय आज नाही करत आपण असा प्रयोग. आज आपण असं नाही बोलत. भाषा ही प्रवाही असते, भाषा ही गतिमान असते आणि जसा जसा काळ पुढं जातो तशी तशी भाषा पुढे येत असते. नदीच्या प्रवाहासारखी भाषा ही वाटावळणांनी विकसित होत जात असते. आणि जी भाषा अशी नदीसारखी प्रवाही असते त्याच भाषेच्या काठांवर नदीसारखी मानवी जीवनसुद्धा बहरत असतात असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जुन्या काळामध्ये सुद्धा कशा पद्धतीने हा प्रयोग होता. हा काही आजचा प्रयोग नाही किंवा हे कुठलेच प्रयोग आजचे नाहीत. अगदी प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या भाषांमध्ये हे प्रयोग होत आलेले आहेत. आणि म्हणून त्याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. लिहिली उदाहरणही समजलं असं असेल मी गृहीत धरतो. तिसरा प्रकार आपण पाहिला पुराण कर्मणी. चौथा आहे समापन कर्मणी. समापन क्रियापदाच्या रूपातून समापन. तुम्ही हळूहळू किंवा महत्त्वाचे मुद्दे लिहून घेत चला. मी जरी फलकावर लिहिले असतील किंवा नसतील तरी क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा क्रियेच्या समाप्तीचा बोध होतो. काय होतोय? क्रियेच्या समाप्तीचा बोध. क्रियेच्या समाप्तीचा. क्रियेच्या समाप्तीचा बोध म्हणजे काय? क्रिया संपली आहे, संपते असं आपल्याला लक्षात येतंय तिथं ते वाक्य ऐकत असताना. तिथं हा समापन कर्मणी आपल्याला दिसतो. या प्रयोगामध्ये कर्ता षष्ठीत असतो. षष्ठीत म्हणजे काय? षष्ठी विभक्तीत. कर्ता षष्ठीत म्हणजे षष्ठी विभक्तीत असतो. कर्ता षष्ठीत असतो. लक्षण आहे समापन कर्मणी ओळखण्याचं. आणि संयुक्त क्रियापदावरून क्रियेच्या वर लिहिलेलंच समाप्तीचा
बोध होतो. तासाच्या समाप्तीचा बोध कधी होईल असं वाटू देऊ नका, आत्ता सुरुवात झालेली आहे. संयुक्त क्रियापदावरून क्रियेच्या समाप्तीचा बोध होतो, कर्ता षष्टी विभक्तीमध्ये असतो. ही लक्षणं इथं आपल्याला दिसतात. उदाहरण देतो. त्याचे काम करून झाले. त्याचे काम करून झाले. चे षष्टीचा प्रत्यय आलेला आहे. आणि इथं हे करून झाले हे काय आहे? करून झाले हे काय आहे असं विचारलं मी. हां, तर हे आहे संयुक्त क्रियापद. या संयुक्त क्रियापदावरून बोध कशाचा होतोय? क्रियेच्या समाप्तीचा. कुठली क्रिया आहे? कुठलं तरी काम आहे आणि ते काम करून झालेलं आहे असा बोध आपल्याला या ठिकाणी होतो. आणि म्हणून क्रिया समाप्ती हा बोध या ठिकाणी आपल्याला होतो. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? समापन कर्मणी. असा या कर्मणी प्रयोगाचा बोध असलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे, लिहून झालं. आता शेवटचा प्रयोग आपल्याला पाहायचा आहे. वर लिहितो. शेवटचा प्रकार, कर्मणी प्रयोगातला शेवटचा प्रकार तो आहे, जसा पुराण कर्मणी पाहिला आपण. मगाशीच म्हटलं मी, भाषा नदीसारखी प्रवाही असते. जशा जुन्या काळात कर्मणी प्रयोगाची उदाहरणं सापडतात, जुन्या वाङ्मयातली सापडतात, तशी नवीनही. मग म्हणूनच नवीन कर्मणी, जसा पुराण कर्मणी तसाच नवीन कर्मणी. यालाच कर्मकर्मणी असंही म्हटलं जातं. तसा प्रधान कर्तृक होता. पहिला प्रकार काय होता? प्रधान कर्तृक. तसा हा शेवटचा प्रकार कसा आहे? कर्मकर्मणी. कर्म कर्तरी, चुकलंय माझं लिहिलं. कर्म कर्तरी. कर्ता आणि कर्म यांचं कॉम्बिनेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं. कर्म कर्तरी. दुरुस्त करून हा प्रयोगच कर्मणी आहे काय. परंतु आता इथून पुढे जे सगळे प्रयोग पाहिजेत, भावे प्रयोग झाल्यानंतर तिथं भावे आणि कर्तरी, भावे आणि कर्मणी, कर्म आणि कर्तरी काय यांची कॉम्बिनेशन्स पाहिजे आहेत. असतं तसं. भाषा अशीच असते. भाषा शिकायची आपल्याला, भाषेचं व्याकरण लक्षात घ्यायचंय. नको म्हणायला काय झालं, तुम्ही नको म्हटलात म्हणून थोडंसे राहणार आहे. हे तर आहेच आहे, फक्त आपल्याला समजून घ्यायचं की नाही आपण ठरवायचंय. याचं शीर्षक काय? नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी. हा प्रयोग पूर्ण कर्मणी प्रयोगाचाच आहे. हा प्रकार कर्मणीचाच आहे. उदाहरण पाहिल्यावर कळेल. हा जो प्रयोग आहे आपल्याकडं विशेषतः इंग्रजी भाषेच्या संपर्कातून आलेला आहे. इंग्रजी राजवट भारतामध्ये स्थिरावल्यानंतर इंग्रजी साहित्य, इंग्रजी गद्य, इंग्रजी पद्य, इंग्लिश लिटरेचर याचा खूप मोठा प्रभाव आपल्या लेखन पद्धतीवर आलेला दिसतो. आणि म्हणून इंग्लिशमधला जो पॅसिव्ह व्हॉइस आहे, ज्या पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइस इंग्लिशमध्ये केला जातो, तशी त्या पद्धतीने मराठीत रचना करण्याची रीत पडत गेली, पद्धत पडत गेली. आणि त्याला आपण काय म्हटलेलं आहे? नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. कसं आहे पहा. या प्रयोगामध्ये कडून हे शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय लावून वाक्यरचना केली जाते. वाक्यरचना कशा कुठला शब्दयोगी अव्यय लावून केली जाते? कडून. कडून हे शब्दयोगी अव्यय लावून वाक्यरचना केली जाते. दोन्हीही वाक्यांचा अर्थ सारखाच असतो. आता दोन वाक्य लिहितो.
राम रावणास मारतो. राम रावणास मारतो. हा, आता कडून हे शब्दयोगी अव्यय लावायचे आपल्याला. कुणाला लावावं लागेल? रामला. मग असं लिहावं लागेल इथं, रावण रामाकडून मारला गेला किंवा मारला जातो. हा, रामाकडून रावण मारला गेला असं एकूण एकच झालं. लिहिलं तर चालतंय ना? नाही चालत. जसं लिहिले तसंच लिहायचं. कारण आहे असं लिहिण्यामागं, कारण आपण कर्मकर्तरी असे शीर्षक दिलेले. कर्मकर्तरी असंही शीर्षक इथं दिलेलं आहे. त्याचं कारण आहे असं लिहिण्यामागचं, ते सांगतोय तुम्हाला मी. आता ही दोन्ही वाक्य आपण पाहिली. राम रावणास मारतो किंवा रावण रामाकडून मारला जातो. मारला जातो असंच लिहू, कारण इथलं वरच्या क्रियापदाचं रूप मारतो असं आहे काय. आणि मग इथं आपण करू मारला जातो असं लिहू. हे काळ चुकणार नाही आपलं. राम रावणास मारतो आणि रावण रामाकडून मारला जातो. दोन्हीही वाक्यांचा अर्थ एकच आहे, एकसारखाच आहे. पण अर्थ जरी एकसारखा असला तरी वाक्यरचना मात्र एकसारखी नाही आहे. आपण वाक्यविचार अभ्यासतोय. आता अर्थ जरी एक असला दोन्ही वाक्यांचा, तरी इथं या पद्धतीने वाक्यरचना करण्यामागं काही एक विशिष्ट हेतू आहे. काय हेतू आहे हे तर मगाशी मी म्हटलंच की इंग्लिशमधल्या पॅसिव्ह व्हॉइसचा प्रभाव मराठी वाक्यरचनेवर पडला आणि या पद्धतीची वाक्यरचना मराठीमध्ये होऊ लागली. हा एक तर भाग आहेच आहे. पण त्याचसोबत जेव्हा जेव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करायचं असतं. वाक्यातलं कर्म कुठलं आहे? रावण. राम हे वाक्यातलं राम करताय. कर्म आहे. बरोबर आहे. राम करताय. राम रावण करताय. राम करताय आहे सगळे जागेत. मग कर्म कुठलं आहे? हां, रावण हे वाक्यातलं काय आहे? कर्म आहे. जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला कर्माला प्राधान्य द्यायचंय, इथं या वाक्यामध्ये कर्म प्रारंभी आलेले. का आले प्रारंभी? तर इथं बोलणाऱ्याला, ज्याला कुणाला हे विधान करायचंय, बोलायचंय, लिहायचंय, त्याला रामापेक्षा रावणाला अधिक प्राधान्य द्यायचं. कर्त्यापेक्षा कर्माला अधिक प्राधान्य द्यायचं. विशिष्ट कारण आहे त्याचं. कुठल्या तरी कारणासाठी त्याला प्राधान्य द्यायचं. आणि जेव्हा अशा पद्धतीची कर्मप्रधान वाक्यरचना करायची असते, तेव्हा या पद्धतीची रचना करण्याचा ओघ साधारणतः आपल्याला दिसतो. किंवा असंही असतं की कर्ता अस्पष्ट असतो. वाक्यामध्ये कर्ता अस्पष्ट असतो किंवा बोलणाऱ्याला कर्त्याचा उल्लेखच करायचा नसतो. बोलण्याची रीत आहे. ज्याला जसं बोलायचं तसं बोलू शकतो व्यक्ती ना. स्वातंत्र्य आहे. लोकशाही आपल्या देशामध्ये आहे की नाही? आहे की बोलू शकतो. म्हणजे कर्ता अस्पष्ट आहे किंवा कर्त्याचा उल्लेखच करायचा नाहीये, अशा विशिष्ट प्रसंगी हा कर्मकर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग सोयीचा असतो असं मानलं जातं. काही उदाहरणं पाहू आपण. म्हणजे मी जे काही म्हणतोय ना ते लक्षात येईल. एक उदाहरण तर लिहिलेलं तिथं वहीमध्ये, त्याशिवाय आणखीन 1-2-3 उदाहरणं लिहू. म्हणजे कर्माला प्राधान्य रावणाकडून, रामाकडून राम काय आपल्या रावणाकडून रावण. हां बरोबर आहे. सांगा ना, वाद चुकते ना. वाक्य काय होईल सांगा. आत्ताचं वाक्य काय होतं? रावण रावणाकडून मारला जातो. हां, आता काही आणखीन 2-3 वाक्य लिहितो. गाय गुराख्याकडून बांधली गेली, सारखं वाक्य. इथं सुद्धा तेच आहे. इथं सुद्धा याच पद्धतीची वाक्यरचना आहे.
सभेत पत्रके वाटली गेली. आता कडून हे शब्दयोगी अव्यय नाही इथं काय, पण इथं वाटणारा कोण आहे? कोणाकडून तरी. अज्ञात आहे, सुस्पष्ट नाही आहे वाटणारा काय. अशा वेळेला हा प्रयोग सोयीचा असतो. सर्वांना समज दिली जाईल. आता कोण देणार आहे समज? देणारा करता कोण आहे हे आपल्याला ठाऊक नाही आहे इथं, अज्ञात आहे. ऐक रे, अशा वेळेला हा करतो कर्मणी कर्मकर्तरी प्रयोग जो आहे, नवीन कर्मणी प्रयोग जो आहे हा सोयीचा असतो. न्यायाधीशाकडून दंड आकारला गेला. सगळ्या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आहेत. वाटली गेली, दिली जाईल, आकारला गेला. न्यायाधीशांकडून दंड आकारला गेला. हो, न्यायाधीशांकडून दंड आकारला गेला किंवा आकारण्यात आला, काही म्हणता येईल तुम्हाला. आकारला गेला, न्यायाधीशांनी दंड आकारलाय कुणाला तरी, त्यांच्याकडून ही कृती झालेली आहे. पण इथं कडून हे शब्दयोगी अव्यय आहे आपल्याला दिसतं, त्यामुळं ओळखायला सोपं जातं इथं. पण वरच्या दोन्ही उदाहरणांमध्ये इथं ही संयुक्त क्रियापदं आहेत, हे लक्षात येतं आपल्याला इथं. आणि यातनं कर्मकर्तरी प्रयोगाचं रूप आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून हा नवीन कर्मणी कर्मकर्तरी असंही त्याला म्हटलं जातं. हा प्रकार या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो. तर असे हे या कर्मणी प्रयोगाचे वेगवेगळे 5 प्रकार पडत असलेले आपल्याला दिसतात. कोणकोणते प्रकार आपण अभ्यासले, थोडी उजळणी करू आणि आजची तासिका थांबू. उद्या भावी प्रयोगात आपल्याला जाता येईल. कोणकोणते प्रयोग पाहिले? पहिला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. या प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं? प्रयोग कर्मणीच आहे, परंतु वाक्यार्थ कर्त्याला प्राधान्य देणारा असतो. ठीक आहे. हे या पहिल्या प्रकाराचं वैशिष्ट्य आपण पाहिलं. दुसरं शक्य, क्रियापद शक्यता सुचवतं, शक्यता सुचवत असलेलं आपल्याला दिसतं. त्याचसोबत तिसरा प्रकार आपण पाहिला प्राचीन किंवा पुराण. जुन्या वाङ्मयामध्ये या पद्धतीचा प्रयोग आपल्याला आढळतो. आणि शेवटचा प्रयोग आपण पाहिला चौथा पाहिला समापन कर्मणी. क्रियेची समाप्ती क्रियापद सुचवतं, संयुक्त क्रियापद असतं आणि क्रियेची समाप्ती आपल्याला सुचवतं, त्याला समापन कर्मणी आपण म्हटलं. आणि 5वा आणि शेवटचा प्रकार आपण पाहिला नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. यामध्ये सुद्धा कडून सारखा शब्दयोगी अव्यय लावून तिथं वाक्यरचना केली जाते आणि कर्माला प्राधान्य देण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतो. त्याचसोबत कर्त्याची अनुपस्थिती किंवा कर्त्याच्या उपस्थितीची अस्पष्टता इत्यादी बाबी त्यामध्ये दर्शवायच्या असतात. असे साधारणतः या प्रयोगाचे एकूण 5 उपप्रकार आपण पाहिले. विद्यार्थी मित्र हो, तर असा हा कर्मणी प्रयोग ज्याचा आपण अभ्यास केला. उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला भावे प्रयोग हा महत्त्वाचा प्रयोग आपल्याला अभ्यासायचा आहे. तोपर्यंत धन्यवाद.